नमस्कार, मी डॉक्टर रिचा जगताप, को मेडिकल डायरेक्टर आर्ट फर्टिलिटी सेंटर्स। जेव्हा आपण एक कपल IVF कडे जातो, आपण नेहमी असं म्हणतो की वाईफनी काय काय करायला पाहिजे आणि काय काय अवॉइड करायला पाहिजे, पण पुरुषांनी काय करायला पाहिजे त्याच्यावरनं चर्चा होत नाही। म्हणून आज 5 इम्पॉर्टंट पॉइंट जे पुरुषांनी पण फॉलो करायला पाहिजे। पहिली गोष्ट, धूम्रपान किंवा टोबॅकोचा यूज बिलकुल नाही असला पाहिजे। सेकंड, अल्कोहोलचा व्यसनचा पूर्ण सोडून द्यायला पाहिजे, कारण की ह्याचा दुष्परिणाम हेल्थवर आणि स्पर्मची हेल्थवर पण होतो। तिसरी गोष्ट आहे की जे लाईफस्टाईल आहे ते हेल्दी ठेवायला पाहिजे, चांगलं जेवायला पाहिजे आणि स्लीप वेक सायकल महत्त्वाचं आहे। वेळेवर झोपायचं आणि वेळेवर उठायचं। फोर्थ थिंग की प्रत्येकाने थोडंसं एक्सरसाइज शेड्यूल आपल्या ह्याच्यात आणायला पाहिजे, म्हणजे थोडासा व्यायाम नक्की गरजेचा आहे। आणि पाचवी गोष्ट, तुमची वाईफकडे थोडासा सपोर्टिव्ह राहा। ती IVFच्या ट्रीटमेंटमध्ये बरेच काही गोष्ट करते आणि तुम्हाला एवढं सपोर्टिव्ह होणं महत्त्वाचं आहे। थँक्यू। त्याच्यापेक्षा काही तुम्हाला क्वेरीज असेल, क्वेश्चन्स असेल तर नक्की आमच्या कुठच्याही सेंटरमध्ये कुठच्याही कन्सल्टंटला विचारू शकता।